छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानच्या वतीने मूक पदयात्रा काढण्यात आली। शेकडो कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये सहभागी झाले। या पदयात्रेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी। छत्रपती संभाजी महाराजांच्या 336व्या बलिदान दिनानिमित्त सांगलीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून मूक पदयात्रा काढण्यात येते। आपण सध्या ही मूक पदयात्रा मारुती चौकातून निघालेली दिसून येते। साधारणतः महिनाभर धर्मवीर बलिदान मास पाळत या ठिकाणी शंभूराजांची न निघालेली अंत्ययात्रा आणि बलिदानाच्या स्मरणार्थ या मूक पदयात्रेत हजारो वारकरी आपल्याला सहभागी झालेले दिसून येत आहेत। या संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रेमध्ये शिवप्रतिष्ठानचे धारकरी, यामध्ये काही धारकरी मुंडन करत पायात चप्पल न घालता या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त करतायत। एक महिना शिवप्रतिष्ठानकडून बलिदान मास पाळला जातो आणि बलिदान मास या एक महिना पाळल्यानंतर ही छत्रपती संभाजी महाराजांची न निघाली अंत्ययात्रा आणि मूक पदयात्राच्या निमित्तानं दरवर्षी शिवप्रतिष्ठानकडून अशा पद्धतीनं मूक पदयात्रेचं आयोजन केलं जातंय। आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येनं धारकरी या मूक पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ही यात्रा सांगली शहरातील अनेक भागातून पुढे जाते आणि शेवट या ठिकाणी होतो। तर अशा पद्धतीनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानिमित्त सांगलीत शिवप्रतिष्ठानकडून या मूक पदयात्रेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलंय। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।